तर मुलांनो, आपण चित्रसंदेश बघितलेला आहे. चित्रांद्वारे आपल्याला काय काय संदेश दिला गेलेला आहे तो आणि त्याचे आपल्याला कशा प्रकारे पालन करायचे आहे ते आपण बघितलेले आहे. तर आता पुढे बघूया. पुढे जो आहे तो फलक संदेश आहे. आपल्याला फलकावर काही संदेश दिले गेलेले आहेत, काही संदेश लिहिलेले आहेत, ते आता आपण बघूया. तर बघा, पहिला संदेश जो आहे तो आहे विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. तर बघा, हा जो संदेश आपण वाचला आहे, हा संदेश वाचल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं? येते का? काही आठवणीत येते का? हा जो संदेश आहे हा आपण कुठे ऐकतो बरे? अगदी बरोबर. तर हा जो संदेश आहे, तुम्ही बघा, तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल, लोकलने प्रवास केला असेल आणि किंवा बसमध्ये प्रवास केलेला असेल, तर मोस्टली अशा त्या ठिकाणी आपण ऐकतो की अनाउन्समेंट केल्या जाते की विना तिकीट प्रवास करणे हा काय आहे? हा एक प्रकारचा गुन्हा आहे, दंडनीय अपराध आहे. तर हे जे फलक दिले आहे इथे विना तिकिटाचं, बरं मला सांगा, जर विना तिकीट आपण प्रवास केला तर काय बरं होईल? जर विना तिकीट आपल्याला जेथे जायचं असेल त्या ठिकाणचं तिकीट हे अनिवार्य आहे, ते तिकीट घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण विदाऊट तिकीट जर आपण गेलो तर तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी आपण उतरू त्या ठिकाणी जागोजागी काय असतात? आता तिकीट चेकर्स असतात, TC असतात, बरोबर आहे. तर जर का आपण पकडल्या गेलो तर काय होईल? जर आपण पकडल्या गेलो तर आपल्याला विना तिकीट असल्यामुळे त्याचा दंड भरावा लागेल. तर किंवा जर आपण रेल्वेमध्ये किंवा लोकलमध्ये असू तर तुम्हाला माहिती आहे की चालत्या लोकलमध्ये सुद्धा काय होतं? तिकीट चेक केलं जातं. तर तिथे जर आपलं तिकीट चेक झालं आणि आपल्याकडे जर तिकीट नसेल तर काय होईल? आपल्याला त्या तिकिटाचा दंड आकारला जाईल. म्हणून विना तिकीट प्रवास करणे हे चुकीचं आहे. तर काय करायला पाहिजे? आपल्याला जेथे कुठे जायचं असेल त्या ठिकाणी जायसाठी आपल्याला तिकीट घ्यायची आहे, तिकीट घेणे आवश्यक आहे. तर दुसरं फलक बघूया. दुसरं फलक कुठलं आहे? तर दुसरं हे जे फलक आहे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तर हे जे फलक आहे हे आपण मोस्टली कुठे बघतो? अगदी बरोबर. तर रस्त्यावरून जाताना किंवा रस्त्याच्या कडेला जेव्हा आपण प्रवास करतो तर असे फलक जे आहे ते आपल्याला रस्त्यावर लावलेले दिसतात. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ज्या काही प्रवास करते वेळी हाच नाही तर आपल्याला या व्यतिरिक्त आणखी काही फलक आहेत जे आपण बघत असतो. तर याचा अर्थ काय? मनाचा ब्रेक म्हणजे उत्तम ब्रेक म्हणजे काय? जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवला तर आपण काय करू शकतो? आपला जीव वाचवू शकतो. कधी कधी बघा मित्रांनो, आपण मित्रांमध्ये रेसिंग लावतो, बरोबर आहे. आणि जर एखादी आपण नवीन बायसिकल शिकलो असो किंवा नवीन गाडी शिकलो असो तर आपण खूप एक्सायटेड असतो की कधी आपण ती गाडी रस्त्यावर चालवू आणि कधी नाही, असं आपल्याला होते. तर चालवताना काय होतं मग? आपण हळूहळू चालवत आपल्याला एकदम हे होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की नाही, आता आपण चांगल्या प्रकारे चालवू शकतो. म्हणून आपण काय करतो? आणखीन स्पीड वाढवतो, बरोबर आहे. किंवा आपल्या मित्रांमध्ये असू तर आपण जिंकण्याच्या नादामध्ये काय करतो? खूप फास्ट आपली बायसिकल राईड करतो, खूप फास्ट आपण बायसिकल चालवतो किंवा गाडी चालवतो. तर अशाने काय होतं? आपल्या मनावरला जर ताबा सुटला या नादामध्ये काय होऊन जातं? मग आपला ॲक्सिडेंट होऊन जातो. तर असं नको व्हायला म्हणून काय करायला पाहिजे? आपल्याला आपल्या मनाला आवर घालायला पाहिजे, आपल्या मनावर आपला ताबा असायला पाहिजे. जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवला तर काय होईल? आपण आपला जीव वाचवू शकतो. यानंतरचे असे काही बरेचसे फलक आहे जे आपण बघतो. सार्वजनिक ठिकाणीच नाही तर सार्वजनिक ठिकाणामध्ये बघा आपण काय काय बघितलेलं. सार्वजनिक ठिकाणीमध्ये कोणत्या ठिकाणांचा समावेश होतो? जसं की आपण बस स्टँड बघितलेलं, त्यानंतर गार्डन्स बघितलेले, त्यानंतर भाजी मंडई, बरोबर आहे. आणखी बाग, हॉस्पिटल्स, असे जे काही वेगवेगळे ठिकाणं आहे यांचा सार्वजनिकमध्ये समावेश होतो. तर आणखी आपण बघूया की बसमध्ये आणखी कोणत्या सूचना दिल्या असतात आणि त्या सूचना आपल्याला काय सांगतात. तर इथे बघा, पहिली जी सूचना आहे ती विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. जे आपण आत्ताच बघितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी की विना तिकीट जर आपण प्रवास केला तर काय होईल? विना तिकीट जर आपण प्रवास केला तर आपल्याला त्याचा दंड आकारला जाईल. कारण हा एक प्रकारचा काय आहे? गुन्हा आहे, अपराध आहे. त्यामुळे आपण विना तिकीट प्रवास करू नये.
त्यानंतर दुसरं जे आहे बसमध्ये कचरा करू नये. याचंसुद्धा आपण चित्रसंदेशमध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे की बसमध्ये आपण कशाप्रकारे सोबत नेलेला खाऊ आपण तिथेच खातो आणि बसमध्ये कचरा करतो. बरं मला सांगा, जर बसमध्ये आपण असा कचरा टाकला किंवा आपल्या जागी आणखी कोणी जरी अशी घाण करून ठेवलेली, सगळीकडे कचरा टाकून ठेवला, तर आपण त्या जागेवर जाऊन बसू का? नाही. अगदी बरोबर. मग आपण दुसऱ्यांसाठी का बरं कचरा करून ठेवायचा? आपण सुद्धा काय करायचं, आपण जेथे कुठे बसलो आहे ती जागा स्वच्छ ठेवायची. आपण जे काही खाल्लं असेल तो कचरा आपण काय करायचा, पिशवीमध्ये गोळा करायचा आणि जेथे कचराकुंडी असेल तेथे टाकून द्यायचा. यानंतरची जी सूचना आहे ती आहे बसमधून हात बाहेर काढू नये. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की जर बसमधून आपण हात बाहेर काढला तर काय होईल? बसमधून जर हात आपण बाहेर काढला तर आपल्या हाताला इजा होऊ शकते. त्यानंतर बसमध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. हा सुद्धा संदेश आपण मोस्टली बसेसमध्ये बघतो की बसेसमध्ये जे कुणी सिगारेट ओढत असतील तर अशांना तेथे सिगारेट ओढण्यास मनाई केली जाते. कारण यामुळे काय होतं, यामुळे प्रदूषण होतं किंवा आपल्याला त्या वासाने काय होऊ शकतं, आपल्याला आजारी पण पडू शकतो. त्यानंतर बघा, ह्या झाल्या बसमधील काही सूचना. हे जे फलकावरील सूचना आपण वाचल्या त्या होत्या बसमधील सूचना. आता आपण वर्गातील सूचना वाचूया. आता या वर्गातील सूचना मला तुम्ही सांगाल बरं की आपण आपल्या वर्गात प्रवेश करतो, तर जसा आपण प्रवेश केला तर आपल्याला आपल्या वर्गाच्या भिंतीवर कोणत्या सूचना बघायला मिळतात. जसं आपण शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, ही सूचना, हा जो संदेश आहे हा तेथे लिहिलेला असतो. तर त्याचप्रमाणे आपला वर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा काही सूचना दिलेल्या असतात, काही संदेश दिलेले असतात. ते आपण बघूया कोणते आहेत. तर पहिलं आहे वर्गात स्वच्छता राखा. आपल्याला आपला जो क्लासरूम आहे, आपला जो वर्ग आहे तो कसा ठेवायला पाहिजे? क्लीन, स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्यानंतर आणखी कोणती सूचना असते? अक्षर सुंदर काढावे. त्यानंतर आणखी कुठली सूचना आपण बघू शकतो आपल्या क्लासरूममध्ये? वर्गात शांतता ठेवा. आणि नंतर काय आहे? विद्या विनयेनं शोभते. तर याबरोबरच आणखी काही सूचना लिहिलेल्या असतात, जसे की आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर करावा. बरोबर आहे. त्यानंतर काही अभ्यासाबाबतीत आपल्या लेखणी बाबतीत असतात की लेखणी ही अधिक काय असते? बळकट असते. तलवारीपेक्षा लेखणी ही अधिक बळकट असते. असं सुद्धा फलक आपण आपल्या वर्गामध्ये बघू शकतो. त्यानंतर आपल्या वर्गात जो कचरा आहे तो कचरा डस्टबिनमध्ये, कचराकुंडीतच टाकावा, असे सुद्धा फलक किंवा कचरा करू नये असा फलकसुद्धा आपण आपल्या क्लासरूममध्ये बघतो. त्यानंतर क्लासरूममध्ये झाल्यानंतर आता बघूया पुढचं जे आहे ते आहे बागेतील सूचना. तर हे एक सार्वजनिक प्लेस आहे, सार्वजनिक ठिकाण आहे. तर या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही बागेमध्ये गेलेले असणार. तुम्ही खूप ठिकाणी आपण सुट्टीच्या दिवशी बागेमध्ये जातो. तर बागेमध्ये जेव्हा जातो आपण, तर तिथेसुद्धा आपल्याला असे काही फलक बघायला मिळतात ज्यावरती काही सूचना लिहिलेल्या असतात. तर त्या सूचना बघा अशा प्रकारे आपण बघतो. आपली बाग सुंदर बाग, म्हणजे आपली ही बाग कुणाची आहे? ही आपलीच बाग आहे आणि ती आपल्याला कशी ठेवायची आहे? सुंदर ठेवायची आहे. त्यानंतर बागेत स्वच्छता राखा. तर बागेमध्ये स्वच्छता राखा म्हणजेच काय? बागेमध्ये केर कचरा जो आहे तो टाकू नये. त्यानंतर झाडे लावा, झाडे जगवा, हे सुद्धा सूचना फलक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर झाडांची फुले तोडू नये. तर बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात. तर त्या फुलांच्या तिथे कोणतं फलक लावलेलं असतात? फुलांना हात लावू नये किंवा ही फुले तोडू नये, अशा प्रकारचे फलक आपण बागेमध्ये लावलेलं आपल्याला दिसतं. आणि बागेमध्ये आणखी काय असतं? जिथे पिण्याचं पाणी असतं तिथे कोणता बरं संदेश लिहिलेला असतो? अगदी बरोबर, तिथे कोणता संदेश लिहिलेला असतो? पाणी जपून वापरा. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, पाणी हेच जीवन आहे, अशा प्रकारचं फलक आपल्याला तेथे बघायला मिळतं. त्यानंतर पुढील बघूया आपण. पुढे जे आहे रस्त्यावरील सूचना फलक. तर बघा, रस्त्याने जाताना सुद्धा आपल्याला खूप सारे सूचना फलक मिळतात. आपण जसं मी आताच तुम्हाला थोड्या वेळाआधीच एक्सप्लेन केलेलं आहे, त्यापैकी काही सूचना इथे दिलेल्या आहेत. तर बघूया त्या फलकावरील सूचना. पहिला आहे वाहने हळू चालवा. हे सूचना फलक आपल्याला आपण कोठेही जाऊ तेथे
दिसतं आपल्याला. त्यानंतर अतिघाई संकटात नाही. जर आपण खूप घाई केली, घाईघाईने जर आपण बाईक किंवा आपली सायकल चालवत असू तर काय होईल, आपल्यावर संकट ओढवेल. म्हणजेच काय होईल, आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यानंतर धोक्याचे वळण सावकाश चाला. हा सुद्धा एक प्रकारचा फलक आपण रस्त्यावर बघतो. त्यानंतर 2 वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा. तर 2 वाहनामध्ये किती अंतर असायला पाहिजे, हा जो फलक आहे हा सुद्धा तेथे आपल्याला आपण बघतो. तर अशा प्रकारे ह्या ज्या सूचना दिसत आहेत आपल्याला, ह्या ज्या सूचना फलक आपण बघितलेल्या आहेत, तर ह्या सूचना फलक आपण सगळीकडे सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी बघत असतो आणि या सूचनांचे आपल्याला काटेकोरपणे काय करायचं आहे, पालन करायचं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की सार्वजनिक जी ठिकाणे आहे, ही जी सार्वजनिक मालमत्ता आहे याचे कोणत्याही प्रकारे नुकसान आपल्याकडनं होता कामा नये आणि तिथे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण काटेकोरपणे पाळायला हव्यात. तर या पाठामध्ये आपण काय शिकलो मग, की एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायचं आहे, ह्या ज्या सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या सूचना आहे त्या सूचनाचे पालन करायचे आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ठेवायची आहे. तर कळालं का मुलांनो हा चित्रसंदेश? धन्यवाद. थँक्यू.